नेमके शाळेतून अंडे व केळे गेले कुठे? पोषण आहार संदर्भाचा विषय होता की जेवणामध्ये आज एक अंडा आणि केळं हे या ठिकाणी सांगितलं गेलं होतं, पण तो दिलं गेलं नाही आणि आज ते या ठिकाणी शाळेतून गायब आहे. काय सांगाल? हा मुख्याध्यापकांची सुद्धा चूक आहे. या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी. याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून सर, आज प्रत्येक शाळेमध्ये आपण गेलात. पोषण आहार संदर्भाचा विषय होता की जेवणामध्ये आज एक अंडा आणि केळं हे या ठिकाणी सांगितलं गेलं होतं, पण तो दिलं गेलं नाही आणि आज ते या ठिकाणी शाळेतून गायब आहे. काय सांगाल? आज आम्ही दादांच्या सोबत गेलो होतो 5 शाळांना. तर सेंट्रल किचनमध्ये समाविष्ट असलेल्या या 5 शाळांना मेनू चार्टनुसार आज अंडी किंवा केळी देणे आवश्यक असण्याचे दिली गेली नाही. सदरबाबत आम्ही मुख्याधिकारी नगरपालिका यांना कारवाईसाठी सदर करतो आहे आणि इतर माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सुद्धा आपण लगेच पत्र देऊन टाकतो. सर, आपण किती शाळांना भेट दिली आहे? समजा आम्ही आज 5 शाळांना भेट दिली. कोणकोणते? अल हिरा उर्दू प्राथमिक शाळा, BS हायस्कूल भुसावळ, कुसो झोपे गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ, केनाखेडे विद्यालय भुसावळ आणि काही भागव पाटील प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ. त्या प्रथम सत्रामध्ये सकाळ सत्रातल्या शाळांना भेटली. साहेबांना सोबत घेऊन या ठिकाणी पूर्ण शाळेमध्ये फिरलेत. शाळेमध्ये जो आहार दिलेला होता तो आहार आढळून आले नाहीये. काय सांगाल संपूर्ण प्रकाराबद्दल? आज आम्हाला काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन आले आणि त्यानुसार आम्ही भुसावळ शहरातील शालेय पोषण आहाराचे जे अधिकारी आहेत तडवी साहेब यांची भेट घेतली आणि भुसावळ गट शिक्षणाधिकारी वायकोडे साहेबांशी चर्चा केली. त्यानुसार आम्ही भुसावळ शहरातील 5 शाळांना स्पॉट व्हिजिट दिली आणि जो आहाराचा जो प्रकार होता त्यामध्ये आज मेनू कार्डनुसार अंडा पुलाव आणि केळी हे द्यायचा नियम असताना सुद्धा आम्ही ज्या शाळांना भेटी दिल्या त्यामध्ये फक्त साधी खिचडी, वटाण्याची खिचडी, काही तुरीची डाळची खिचडी अशी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होती. तडवी साहेबांनी त्या सर्व घटनेचा स्पॉट पंचनामा केलेला आहे आणि तो पंचनामा केल्यानंतर त्याची एक प्रत सुद्धा आम्हाला दिलेली आहे. संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर या पोषण आहार जे चालवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तडवी साहेबांनी हा सर्व पंचनामा मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने पत्र बनवून मुख्याधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. आम्ही मुख्याधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करणार आहोत की आपण हा जो लहान मुलांच्या जीवाशी तो खेळ चालू आहे यात लक्ष घालावं. आणि मी आपल्या भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण हा जो लहान मुलांना
जे अन्न द्यायला पाहिजे ते हे संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे, जे संबंधित ठेकेदार आहे, हे नियमानुसार अन्न देत नसल्यामुळे आपण स्वतः ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आज संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा आणि आधी ज्याप्रमाणे शाळेमध्ये प्रत्येक मुख्याध्यापक यांच्या अधिपत्याखाली जे अन्न शिजवलं जात होतं, जे केळी किंवा अंड किंवा शासनाच्या नियमानुसार जे अन्न देण्याचा नियम होता तो पुन्हा चालू करावा आणि आज 11 तारीख ते 14 तारीख मध्ये अन्न हक्क आयोग या भुसावळ तालुक्यामध्ये येणार असताना सुद्धा या संबंधित ठेकेदाराने लापरवाही करून साधं जेवण आज देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे अक्षम्य अशी चूक या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराकडनं झालेली असल्यामुळे या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी, याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून पुनश्च मुख्याध्यापक त्या ज्या शाळेतल्या मुख्याध्यापकांच्या अधिपत्याखाली या अन्न सुरक्षा योजना ही सुरू करण्यात यावी अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि या संबंधित जे ठेकेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांच्यावर जर कारवाई नाही झाली, यांचा कॉन्ट्रॅक्ट रद्द जर नाही केला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही उपोषणाला बसू। ठेकेदार या भुसावळ शहरामध्ये 4 लोकांना हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे। बचत गटाच्या माध्यमातून हा कॉन्ट्रॅक्ट आहे। यामध्ये जवळजवळ 9,000 विद्यार्थ्यांना डिवाइड बाय हे 4 जे बचत गट आहे यांना या कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे। त्यामध्ये श्री महिला बचत गट आहे, त्यानंतर इंदिरा महिला मंडळ आहे, त्यानंतर लोकशाही महिला गृहोद्योग सोसायटी लिमिटेड ही एक संस्था आहे, त्यानंतर साई प्रतिष्ठान धुळे अशा या बचत गट आणि सोसायट्यांचे नाव आहे। हे जरी नाव असले तरी हे फक्त नामधारी आहे। यातला जो प्रमुख जो आहे कॉन्ट्रॅक्टर हा वेगळाच आहे असा मला दाट संशय आहे। चौकशी अंती हे नक्कीच समोर येईल आणि जो कोणी यात दोषी असेल याच्यावर कडक कारवाई मुख्याधिकाऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून करावी अशी पुनश्च आमदार साहेबांना विनंती करतो। हो, आज हे उघड झालेलं आहे, पण जेव्हापासून ठेका हा यांना दिला गेला असेल तेव्हापासून साधारण किती हा भ्रष्टाचार असेल? जवळजवळ जून महिन्यापासून, ज्या दिवसापासून शाळा सुरू झालेली आहे त्या दिवसापासून हा कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त भुसावळ तालुका आणि अंमळनेर तालुका या 2 तालुक्यांमध्येच या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून हे काम चालू आहे। बाकी सर्व तालुक्यांमध्ये त्या शाळेतील मुख्याध्यापकच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे। यात फक्त भुसावळ तालुका आणि अंमळनेर तालुका हे 2 तालुके वगळण्यात आलेले आहे। मी आमदारांना पुनश्च विनंती करेन की आपण यात स्वतः लक्ष घालून हा जो ठेका आहे, हा जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हा रद्द करून पुनश्च त्या शाळेच्या प्राध्यापकांना, मुख्याध्यापकांना हा ठेका देण्यात यावा, जेणेकरून त्या शाळेत जर अन्न शिजवलं गेलं तर ते लगेच तात्काळ त्या विद्यार्थ्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांना मिळतं आणि संबंधित जे किचन आहे ते आहे 5 किलोमीटरवरती, तिथून केनारकडे शाळा पडते 5 किलोमीटर, तोपर्यंत ते अन्नाचा जो प्रवास आहे ते अन्न शिळं होतं, थंड होतं, विद्यार्थी ते खात नाही आणि त्याच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होत आहे। त्यामुळे त्याच शाळेमध्ये अन्न शिजवलं जावं अशी आमची मागणी आहे। हा मुख्याध्यापकांची सुद्धा चूक आहे, कारण त्यांनी
अन्न ज्यावेळेस येतं त्यावेळेस जर ते चुकीचं अन्न जर ठेकेदार पुरवत असेल तर त्यांनी लगेच तात्काळ मुख्याधिकाऱ्यांशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना हे चूक निदर्शनास आणून द्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं त्यांच्यावर सुद्धा काहीतरी राजकीय दबाव असावा असं मला वाटतं. अरे मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांचा घातल्याचा माळा, त्याच्याचा आवाज गणपती माझा नाचत आला, त्याच्याचा आवाज गणपती माझा नाचत आला. ए मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. अरे मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.